नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हप्ता येणार आहे का नाही, येणार आहे तर कधी येणार आहे किंवा किती रुपयांचा मिळणार आहे आणि किती हप्ते एकत्र मिळणार आहे याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांचे अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी पात्र होते तर हे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत सुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत। आता आपण जर पाहिलं तर 2019 मध्ये पीएम किसान योजना ही चालू करण्यात आली होती आणि या योजनेच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली ही दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ही योजना 2023 मध्ये चालू करण्यात आली होती आणि या दोन्ही योजनेची मिळून राज्यातील जे काही पात्र शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6+6 असे 12,000 रुपये वार्षिक दिले जातात। तर मित्रांनो, आता हा नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आपण हे बघूयात। तर मित्रांनो, हा हप्ता मिळण्यासाठी तुमच्याकडे तुमची 4 कामं पूर्ण असणं गरजेचं आहे। आता ही 4 कामं कोणती ही सुद्धा माहिती आपण बघूयात। याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं किसान कार्ड काढलेलं नाही, फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही, तर अशा शेतकऱ्यांना याच्यामधून बाद केलं जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना इथून समोर कोणत्याही प्रकारचं जे काय अनुदान असेल ते सुद्धा पडणार नाही। त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड काढणं बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपले फार्मर आयडी कार्ड काढून घ्या आणि हे कार्ड काढायला तुम्हाला कोणतेही इतर डॉक्युमेंट लागणार नाहीत, फक्त तुमचा आधार कार्ड लागणार आहे, तुमची 7/12चा गट नंबर लागणार आहे, त्याच्यानंतर होल्डिंग लागणार आहे आणि तुमचा चालू मोबाईल नंबर लागणार आहे। हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपले किसान कार्ड काढून घ्यायचे आहे आणि जे शेतकऱ्यांकडे किसान कार्ड नसणार आहेत हे सर्व शेतकरी इथून समोर कोणत्या योजना असतील त्याच्यामध्ये पीक विमा असेल, रब्बी पीक विमा असेल, नमो शेतकरी असेल, पीएम किसान योजना असेल किंवा ज्या काही विविध योजना असेल तर कोणत्या योजनांचे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार नाही। त्याच्यामुळे तुमचा जर फार्मर आयडी काढला नसेल तर फार्मर आयडी आजच काढून घ्या। आता दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला करायचे ते म्हणजे तुमची ई-केवायसी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये बरेच काही असे शेतकरी आहेत की त्यांनी अद्याप देखील आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी कंप्लीट आहे, इनकम्प्लीट आहे, त्यांनी कंप्लीट करून घ्यावी। आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या ई-केवायसी आहेत। याच्यामध्ये एक बायोमेट्रिक अर्थातच अंगठ्याच्या पद्धतीने आणि दुसरा म्हणजे मोबाईलच्या OTP द्वारे तुमच्या दोन्ही ई-केवायसी पूर्ण आहेत का हे जाणून घ्या आणि हे नसतील तर लवकरच तुमचा या दोन्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या। आणि त्याच्यानंतर तुमचं तिसरं म्हणजे लँड सेटिंगचं जे काही काम आहे ते यस असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं जी काय जमीन आहे तर ती त्यांनी कोणाला विकलेली आहे किंवा त्यांच्या नावानं नाही किंवा काय फेर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या नावानं ते लँड सेटिंगचं स्टेटस नो दाखवत आहे। तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा, कृषी विभागामध्ये जा आणि त्यांना अर्ज करा, त्यांना पूर्ण माहिती सांगा की ह्या प्रकारच्या अडचणी आम्हाला अडचण दूर करून घ्या। आणि असे बरेच शेतकरी आपण पाहिले असेल की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अद्याप देखील त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं। तर मित्रांनो, जर एखादा अधिकारी तुमचं काम करीत नसेल, 7/12 विषयी जर तुमचं ते पीएम किसानचं तुम्हाला काही काम करून देत नसेल, पैसे मागित असेल, तर सरळ तुम्ही त्या अधिकाऱ्याची कंप्लेंट दाखल करा। आता याच्यामध्ये जर एखादा संबंधित अधिकारी दिला असेल, एखादा कोणी क्लर्क असेल, तर त्यांची तक्रार तुम्ही त्याच्यामध्ये तहसीलदारकडे करू शकता, त्याच्यानंतर SDO कडे करू शकता किंवा कलेक्टरकडे शकता। त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे मागित असेल तर अँटी करप्शन ब्युरो 1064 हा टोल फ्री नंबर आहे। या नंबरवरती फोन लावून सुद्धा तुम्ही त्यांची कंप्लेंट घेऊन तुम्ही तुमचं काम पूर्ण करू शकता। हे अधिकारी फक्त तुमच्या कंप्लेंटला घाबरत असतात, त्याच्यामुळे तुमची काय अडचण असेल तर अशा पद्धतीने कंप्लेंट करा आणि तुमचं काम करून घ्या। त्याच्यानंतर शेवटचं म्हणजे तुमचं खातं आधार लिंक असणं गरजेचं आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासन असेल यांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांना अनुदान हे पैसे वाटप केले जातात। आता डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे जसे पैसे शासनाच्या माध्यमातून येतात तर ते आधार कार्डाच्या माध्यमातून थेट लाभार्थ्याच्या खात्यात टाकणं, या पद्धतीला डीबीटी म्हणलं जातं।
अतिशय चांगली पद्धत आहे. याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही. जसे पैसे येतील तसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले असतात. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक नाही, ज्यांची केवायसी खातं पूर्ण नाही, या सर्व शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंक करून घ्या. आणि हे शक्य नसेल तर पोस्टाच्या बँकेत जा, तिथून तुमचं पोस्टाचं खातं काढा. हे खातं काढल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं. आणि जर याच्या अंतर्गत तुमचे काही पैसे थांबले असतील, अतिवृष्टी अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल, पीएम किसान असेल, पीक विमा असेल, हे सर्व पैसे तुम्हाला ह्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत. याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे 4 कामं अपूर्ण राहिलेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले कामं पूर्ण करून घ्या. कारण की हे तुमची कामं पूर्ण असले तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि हा हप्ता जमा होण्याचे नेमके संकेत जवळपास संक्रांतीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. परंतु राज्य शासनाला याचा विसर पडला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून हे पैसे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. कारण की राज्य शासन इतरत्र ठिकाणी पैसे खर्च करतो, परंतु शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं की त्यांचा हात कमी पडतो. आता याचं एकच आशा आहे, संक्रांतीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात. अन्यथा त्याचं काही नवीन अपडेट आलं तर आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न नक्की करू. त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.